तर फायनली गाईस आय एम बॅक आफ्टर लॉंग टाईम. लिटरली 3 महिने झाले असतील मी व्लॉग्स बनवायचे सोडले होते. पण पुन्हा एकदा एक संधी भेटली, पुन्हा एक रिस्टार्ट भेटला. तर चला पुन्हा काय तर नवीन करू. नवीन तर काय नसणार आहे, सगळं तेच तेच. प्लस मध्ये 18 प्लस मध्ये प्लस विजयाची कृपा झाली, विजयाने गोळा झाला. हे विजयाचा रविवार पोचलेलो आहे. हे बघा, हे सुंदर दृश्य दिसत. हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, खूपच महिन्यानंतर भेटलेलं आहे. कारण आपण थोडं आता बिझी झालेलं आहे. तर मी कुठे चाललो आहे एक्झॅक्टली? मी चाललो आहे विजयाच्या गावी. कुठे? महाबलेश्वरला. तर विजय पण आहे इथं, तुम्हाला दाखवतो. आमचं विजूबाई पण खूपच महिन्यांनंतर दिसलेला आहे. हे बघा, विजयाची बाईकवर चाललेला आहे. सॉरी सांगितले. तर विजूबाई कसं वाटतंय स्वतःच्याच गावाला आम्हाला घेऊन? मस्त. हा, किती किलोमीटर आहे सांगताल आम्हाला? 250 शपथ. मग आमचा आता लुळा होणार आहे. बस म्हणलं जरा विजयाचं गाव बघू. तर थंडी सध्या तर नाहीच आहे, कारण उन्हाळा चालू झालेला आहे. लागेल, पण विजयाचं गाव कसं म्हणजे महाबलेश्वर. तर बघू तिथं जरा चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे केला आम्ही. थांबा तुम्हाला दाखवतो हॉटेल कुठलं. हॉटेल एकविरा. आम्ही सध्या अलिबागच्या वेणी आहे, जो अलिबागला जातो ना रोडची. हे बघा, हा बोर्ड तुम्हाला दिसेल. आल्यावर जेवून पिऊन खाऊन जावा. तर चला. खूपच महिन्यानंतर, लिटरली किती महिने झाले, जानेवारीला लास्ट टाइम मी ब्लॉग बनवला होता. तर विजयभाई बोलले की गावी जायचं यांच्या. तर म्हणलं ब्लॉगच बनवून टाकावा. हा आमचा विजू. पहिल्यांदा फक्त सोबत दोघंच असताना आम्ही पहिल्यांदा लॉंग ट्रिपला चाललो फर्स्ट टाइम. म्हणजे आमची गँग ही सरमाडी असल्यामुळे त्यांच्यातले कोण आले नाही. त्यातच संकेतनं गाडी दिली, पण संकेत काय आला नाही. बाकीची सरमाडी गँग तर राहिलीच नाही आता. त्यामुळं आम्ही दोघंच फिरतोय आणि आम्ही दोघंच फिरत राहू असंच आम्हाला वाटायला लागले. कारण आमची गँग आता सध्या त्यांच्या प्रायोरिटी चेंज झाल्यात. कोण येत नाही. सध्या आमची गँग जरा कर्जेमध्ये, लवकरच चर्चेमध्ये येतील. तर काय नाही, खूप लेट व्हायला लागले. अंधार झाला. किती वाजले मग? आता वाजलेत 8 वाजले. 8. तर आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू. तर चला आपण गावच्या दिशेने जाऊ. चला. तर सॉरी, पुन्हा आलो मी. माझा एक डायलॉग राहिला. असं प्रकारे आम्ही निघालो विजयाच्या गावी महाबलेश्वरला. चला भेटू. One eternity later. आम्ही सध्या महाबलेश्वरच्या चौकात उभा आहे. आमची गाडी तापलेली आहे. तर किक पेट्रोल पंप कधी पण जर कमी झालं तर आम्ही भरलो. पण आम्ही महाराजांसाठी थांबलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. त्यांना मानांचा मुजरा. खूपच छान. Tomorrow. हा विजूचा घर किती छान सुंदर. ह्याच्यामुळं जरा हे वाटायला लागलेलं आहे. त्याला बाजूला पळवा. हे बघा किती छान. संकुलेकाची गाडी पुसून टाकली का विजयाने. हे बघा, विजू तेकर होम्स, होम स्वीट होम. गार्डन. हा, गार्डन दाखवतो. विजय इथं शेती करतो. वाईल्ड विजयाची शेती बघा. येऊन इथं फुलं घालतो तो आणि पाणी घालतो.
सध्या आम्ही विजेच्या शेतात चाललेलो आहे. आमचा विजू उतेकर आम्हाला पेरू कुमार, आमचा विजू कुजू उतरकर तर डॉग आहे वाटतं. किती छान आणि सुंदर उत्कृष्ट बघा, सगळीकडे हिरवगार जोरात डोंगरटी. सध्या इथं स्ट्रॉबेरी लावले होते, आता काढलेले आहेत. बघा लांब लांबपर्यंत कसलं हिरवगार आहे. सध्या तर विजेच्या शेतात मिरच्या लावल्यात. हे बघा, हे मिरच्या वाळू घातल्यात. पण आता विजेचं शेत बघू काय लावले त्याच्या वावरात. मिरच्याच आहेत. हे विजेची शेती. सध्या मिरच्या लावलेल्या आहेत. ते तारा लावलेल्या आहेत, दिसतंय का नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये. हात लावला गेलं तारेवर. हा विजूचा डॉगी बघा, असं छान दिसतंय. खूपच छान वातावरण. चला, किती सुंदर गाव आहे बघा. आणि विजय एवढी वर्ष झालं मला आणत नव्हतं त्या गावाला. जबरदस्तीने आलेलं आहे. म्हणलं संडेच आहे, थोडं फिरून यावा. तुम्हाला माझं गाव तर दाखवत आलो आतापर्यंत. विजयचं गाव बघा किती छान सुंदर. बघा या स्ट्रॉबेरी, अशी शेती असते स्ट्रॉबेरीची. स्ट्रॉबेरी तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसलं. हे आहे स्ट्रॉबेरी. किती लाल भडक, कसं काय एकदम फ्रेश. आपण घेतो ते टोल नाक्याचे ते 100ला काहीतरी. चला पुढे अजून दाखवतो तुम्हाला. विजय स्ट्रॉबेरीची चोरी करताना गपचूप खातोय. मला झूम करून दाखवतो. विजय दाखव चोरी करताना. ते बघा, असं घ्यायचं आणि खायचं. ह्यावर आहे का स्वतः एक स्ट्रॉबेरी दिसतं, ते नाही दिसलं त्याला. हे मुंबईवरून आलेला प्राणी जो इकडे येऊन आता स्ट्रॉबेरीज खातोय. त्याला माहिती नव्हतं गावाला कसं काय असतं. आज त्याला समजले महाबळेश्वरची थंडी आणि स्ट्रॉबेरी कशा चोरून खायच्या हे ते करतोय आता माझ्या शेतात. बघा तसंच असतं ते. शुभम थोडी स्ट्रॉबेरी दाखव आपल्या फॉलोअर्सला. तेव्हा एवढी गोड लागते ना, लाल जरग आहे, फुल ओरिजिनल. खाऊन दाखव, खाऊन दाखव. एवढं फ्रेश आहे ना भाई साहब, मजा आ जाता है. हे बघा, ते असं घ्यायचं आणि ही बघा, ही पण तुम्हाला विजेच्या गावाला बघायला भेटेल. फणस बघा किती आहेत. त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसतंय हे बघा. अरे हा डिगवर आहे, पण आम्हाला चढता पण येत आणि खाता पण येत. तुला काय येत रे शेमने. चल पुढे. तर अशा प्रकारे आम्ही आता चाललोय महाबळेश्वरला. म्हणजे विजय कुठे चालला आम्ही? महाबळेश्वर बस स्टॉप. बस स्टॉप तिथं विजयला घरी पाठवायला. आम्ही आता अजून जरा जात मतदान करायला चाललोय. ते काय आहे महाबळेश्वर, ठीक आहे, मोठं फ्रीज उघड आहे. आम्ही दाखवतो आम्ही काय करतोय. हे बघा, आम्ही गाडी चालत आहे. तर
आम्ही तिथं पोहोचलो, तुम्हाला सगळी माहिती देऊ नक्की आम्ही काय करायला चाललोय, काय नाही करायला चाललोय. I'm not only be your friend, I want to be your best friend. Call me, call me. Yeah, yeah, my best friend. 你是我最好的朋友，无论风雨还是晴空，永远紧握在一起，我们的友谊永不变。I'm not only be your friend, I want to be your best friend. Call me, call me. तर सध्या आम्ही कुठे रे? घाटात आहे आम्ही सध्या, घाटात. तेच आता तुम्हाला जी व्ह्यू दाखवलं तिथं, त्या व्ह्यू साठी आम्ही थांबलेलो. विजू भाई बघा काय करत आहे, श्यामणा. विजू भाईचा भाऊ आलेला आहे बघा, यश भाई. नीट बघून घ्या. जरा सोबत राहा. आता भेटूया लॉर्डविक पॉइंट वर, ठीक आहे? बाय बाय. 20 minutes later. गुड आफ्टरनून गाईज. आता आपण आलेलो आहे महाबळेश्वर मध्ये, ठीक आहे? आता आम्ही जे आहे चाललोय लॉर्डविक पॉईंट वरती. हे बघा, हा इथे बोर्ड आहे, ठीक आहे? लॉर्डविक पॉईंट पुढे आहे आणि चाललोय आता लॉर्डविक पॉईंट वरती. शुभम आलाय, त्याला फिरायची खूप इच्छा होती, त्यासाठी त्याला गाडी घेऊन आलोय. मी, शुभम आणि हा माझा छोटा भाऊ पुढे स्कूटीवरती चाललाय. आम्ही सगळे चाललोय. आता जाऊया लॉर्डविक पॉईंटवर. हा लॉर्डविक पॉईंटला जाण्यामध्ये भेटूया डायरेक्ट पॉईंटवरती. अशा प्रकारे आम्ही महाबळेश्वरावर आलेलो आहे. आमची एंट्री झालेली आहे. सध्या मोबाईल हालत आहे, जाऊ दे काय हरकत नाही. त्याच्या धर रे थोडा, सोड धर रे, पडत जमत नाही तर करू नये. ठीक आहे. तर पुढची माहिती आपले विजय उत्तेकर देतील. तर इथलीच राहणपान आहे ते. तर इथं गारवा खूप आहे. मायनस किती? मायनस नाही, प्लस मध्ये 18 प्लस मध्ये प्लस. तर खूपच सुनसान जागा आहे सध्या. तर यस शेट, हे बघा विजूचे भाऊ पण आहेत बाजूला, आमचे प्रोटेक्टर. आम्हाला काय झालं तर लगेच कोयता बाजूला काढू. तर तुम्हाला वातावरण दाखवतो इथला. विजा पलटोर आहे ते, घ्यायचं का? नको बाबा, परवडणार नाही. हे बघा किती सुनसून आहे. आजूबाजूला कसली झाड आहेत माहित नाही. ठीक आहे शुभम, तुला कसं वाटतंय पहिल्यांदा येऊन इकडे? पहिल्यांदा येऊन सध्या तर खूपच डेंजर वाटतंय. तो जंगलच आहे सगळीकडे, कुठनं पण हमला होऊ शकतो, म्हणून जरा भीती आहे मनात. अजून आमचं काहीच झालेलं नाही, म्हणजे फ्युचर अजून रेडी नाही झालेलं आहे. सध्या अजून डेंजर सिच्युएशन झालेलं आहे. शुभमचे भाऊ, हा, तो विजा छोट्या. बघा विजाचं लहानपण असं गुजरला. नीट दिसतंय का? हे बघा विजयचे पूर्वज, ही विजयची बायको. Meanwhile. लो इसको भी साफ कर दो. फायनली आम्ही आमच्या व्ह्यू वर आलेलो आहे. प्रतापगड कुठे आहे रे? त्याला माहिती तिकडे. तर प्रतापगड भावाने सांगितलं इथं कुठेतरी आहे. तर मग तुम्हाला झूम करून दाखवतो. बरं कुठं झूम करू? ओके तिथं ते बघा प्रतापगड तिथं आहे. दिसले? नाही दिसलं तर जाऊ द्या. तुम्ही रस्ते बघा खाली कसलं भारी आहे, किती छान आणि सुंदर. आणि इकडे बघितलं लगेच मूड ऑफ. तुम्ही व्ह्यू बघा. खाली
आम्हाला आनंद होत आहे. 2 चिकडी यार खूपच महिन्यानंतर आलेलो आहे आम्ही. तर आम्ही सध्या मोबाईल दिलेला आहे आमच्या विजेच्या भावाला. दाखव भावा साईड कंट्रोलर केस ठेवले ते. आम्ही सध्या हातीच्या डोक्यावर उभा आहेत, म्हणजे हाती पॉइंट म्हणत आहेत. आम्ही जात आहे असले उबडथाबड रस्त्यावर ना. तर हे बघा खूपच सुंदर दृश्य. पब्लिक थोड्या मात्राने आम्ही पोहोचलो 5 मिनिटातच. जपून चाललं पाहिजे आता डायरेक्ट मी पोहोचलेलो आहे. हे बघा हे सुंदर दृश्य दिसतंय. हे बघा बघा इथलं वातावरण इथं मस्त व्ह्यू दिसत आहे छानसा. विजूचा भाऊ फुल डॅशिंग हिरो, डॅशिंग जिगरवाला. पुन्हा एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. हे बघा खूपच छान. तो कोण आहे? विजयाची कृपा झाली, विजयाने गोळा चालू. हे बघा कसा ओढतोय झुपझुप करत. लाजून लज्जा एकटा खातोय. स्वतःच्या भावाला काय दिलं नाही त्याला उभा तिथं बिल बारा ठेवलाय त्यांनी. जरा पण लाज नाही. तर अशा प्रकारे आमचा तो पॉइंट तर झाला फिरून. आता वेना लेककडे चाललेला आम्ही. हिची उतगर बाईक चालवत आहे. तर इथं सध्या खूपच म्हणजे असं वाटतच नाही की एप्रिल आणि मे येणारा म्हणजे असं उन्हाळा असतो. इथं तसं नाही आहे भाई. इथं थंडी आहे भाई. इथं थंडी आहे. छान वाटत आहे. बघा आपण तर आपण तुम्हाला तिथं पोहोचल्यावर जाता दाखवेल. कारण आता असं थोडं दमलोय बाबा ब्लॉगिंग करून करून. भेटू आता नंतर. आम्ही आलोय बोटिंग केंद्रामध्ये. इथं बातकार बसायचं नाही, ते हात पाय हलवायचं तसं काय. पॅडल बोट राईट. जाऊ द्या काय हरकत नाही. हे बघा किती छान दृश्य सुंदर आहे इकडे. इथं विचार नाही केलाय पण करेल एक दिवशी बसायचं त्यात. Much later. तर आता महाबळेश्वर फिरून झाल्यावर आम्ही आलोय विजेच्या शेतात. तिथं विजय भाई साहेब आमचे मिरच्यांना फवारा देत आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा फवारा मारत आहे. फवारा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा किती मेहनत आणि लगनने काम करत आहे पोरग. हे विजयाचं रविवार. मला मिरच्या दाखवतो किती लाल फडक आहेत. हे बघा एक एक मिरची बघा. ही विजयाची कमाल आहे. खूपच तिखट. कसला कलर आहे एकदम नॅचरल. भारी संख्या की मात्रा में सब लगा हुआ है. खूपच छान केलेलं आहे शेती आजोबांनी त्याच्या. हा नुसता रविवारी फवार मारा येतो. तर मित्रांनो हे शुभम राऊत हे मला आज माझ्या कामामध्ये थोडासा हातभार लावत असताना मिरचीवरती फवारणी चालू आहे. तर मी मारत असताना बोलले मी बसून काय करू, मी पण थोडे औषध मारतो. मग त्यांना थोडी ट्रेनिंग देऊन मी आता शिकवलं आहे औषध मारायला. शुभम लुक ॲट हियर. यो चलो बॅक टू वर्क. भेटूया परतीच्या प्रवासामध्ये. ठीक आहे. तर
अशा प्रकाराने आम्ही आमचा ब्लॉग समाप्त करत आहे. आमचा विजू तेकर बाईक चालवत आहेत म्हणून सपाट झाल्यावर तर खूप आनंद झाला विजयाच्या गावाला जाऊन, मजा आली. सध्या आम्ही आता आपण घाटातच आहे. हे बघा विजयाचा घाट दिसतोय तुम्हाला, खूपच छान. माझ्या पुढचा व्ह्यू दाखवू का काय, किती सुंदर आणि शांत झालं. या गिरजावर किसको खबर तिथं पण डोंगर आहे, काहीतरी आवाज झालेला आहे. आपण घेतलेली व्हिडिओ इथंच समाप्त करतो, कारण आता अंधार होऊन जाईल. पुन्हा इथं लाइटिंग्स नाहीत, मी दिसणार नाही. आधीच काळ नो टेन्शन. सो बॅक टू द माय पॉइंट. विजाला पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा बाईक चालवायची त्यामुळे सेफ्टी, बघा याची सेफ्टी, रुमाल बांधून सेफ्टी याची. हा हेल्मेट घालतो. आता 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 कुठेतरी आलं. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हा. बाय बाय. चला विजयने तर बाईक केलंच आहे, मी कुठला नवीन करणार आहे. चला मग टाटा आणि बाय बाय. आप की आवाज होता